आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला दार खुले केल्याने देशात लाल कांद्याचे सर्वाधिक 37% उत्पादन होणाऱ्या महाराष्ट्रात विशेषतः नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गुजरातमधील भावनगर व अमरेली जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान होत आहे। गुजरातमधील पांढऱ्या कांद्याला निर्यात खुली करून देत असताना महाराष्ट्रातील लाल कांद्याने काय घोडे मारले आहे असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी कांद्याचा मुद्दा ही कळीचा ठरतोय। त्यातच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 3 दिवसांपूर्वी बांगलादेशासह इतर 2 देशांमध्ये गुजरातच्या 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीची अधिसूचना काढली। त्यामुळे काय तर कांद्यातील भेदभावाची मालिका सुरू झाली। गुजरातच्या पांढऱ्या कांद्याचे लाड आणि महाराष्ट्राच्या लाल कांद्यावर अन्याय। पांढरा कांदा इतका लाडका कसा, तोही गुजरातचाच का, अशा चर्चेचे गुऱ्हाळ सोशल मीडिया अन थेट कांद्यावर काढलेल्या कलाकृतीद्वारेच पेटले आहे। बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील प्रगतिशील शेतकरी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी पांढऱ्या कांद्यावर गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी असे लिहून त्यावर हास्यमुद्रा रेखाटली, तर लाल कांद्यावर महाराष्ट्र असा उल्लेख करून डोळ्यातून अश्रू काढणारी मुद्रा रेखाटली। 2 वेगवेगळ्या कांद्याचे व हे सोबतचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले। त्यामुळे त्यांची चर्चा देखील तितकीच जोरकसपणे झाली। चर्चेचं 2 राज्य 2 प्रकारचे कांदे यांच्या नात्यातील संबंध, त्यांच्यातील दुजाभाव यावरही मग खमंग चर्चा रंगली। दुसऱ्या दिवशी याची दखल घेऊन की काय वाणिज्य मंत्रालयाच्या प्रसिद्ध विभागाने जुनीच परवानगी असलेल्या 99,000 मेट्रिक टन लाल कांद्याला नवी परवानगी दाखवून सावरासावर करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय। बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार।